आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते माजी मंत्री आमदार परिणय फुके। भाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिममध्ये अनिल देशमुख लढले तर आमचा पाठिंबा असेल असं रोहित पवार म्हणालेले आहे। नाही, रोहित पवार काय म्हणले हे मी बघितलं नाही, पण असं आहे की अनिल देशमुखांची अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिममधून लढणार आहे। निश्चितच त्यांनी लढलं पाहिजे आणि मला असं वाटतं की काटोल त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांचं फार 100 कोटीचा घोटाळा केल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यानंतर काटोल मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि मला असं वाटतं की दुसरं त्यांचा मुलगाही त्यांच्या मागे लागलेला आहे तिकडनं त्यांना रिटायर्ड करण्याच्या, आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल बाबू इथनं येऊन लढण्याचे इच्छुक आहे। निश्चितच त्यांनी लढलं पाहिजे आणि माझं तर या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ते जर खरं मर्द असतील तर त्यांनी तिथनं लढून दाखवावं दक्षिण पश्चिममधनं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की तुम्ही लढण्यास इच्छुक आहे, तर त्यांनी नकार दिला नाही। ते म्हणले शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढेल। माझा तर अनिल देशमुखांना विनंती आहे की त्यांनी शरद पवारांना विनंती केली पाहिजे, पवारसाहेबांना विनंती केली पाहिजे की ते दक्षिण पश्चिममधून लढलं आणि कारण आता हा त्यांच्या इज्जतीवर आलेला आहे की त्यांच्यात दम आहे की नाही आहे आणि ते खरं जे सांगतात। अनेक वर्ष पवारसाहेबांना मूर्ख बनून जे ते अनेक वर्ष मंत्रीपद त्यांनी भोगले की ते विदर्भाचे नेते आहे म्हणून त्यांनी निश्चित 100% त्यांनी दक्षिण पश्चिममधनं लढून दाखवा आणि त्यांच्यात किती दम आहे हे याच्यातनं सिद्ध होणार। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ जेव्हापासून बनला तेव्हापासून 3 टर्म ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे। काम आहे विकासाचं, अशा परिस्थितीत अनिल देशमुख तिथे उतरणं कशी लढत मानता तुम्ही? नाही, काही ती लढतच राहणार नाही। फडणवीस साहेबांचं त्या मतदारसंघामध्ये प्रत्येकासोबत वैयक्तिक संबंध आहे। त्या मतदारसंघात करोडो अरबो रुपयाचे कामं त्यांनी केलेलं आहे आणि अनेक वर्षापासून त्या मतदारसंघात असणार किंवा नागपूर शहराचा नागपूर विदर्भाचा विकास करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं आहे। तर अनिल देशमुख सारखे असे छोटे मोठे नेते काही त्यांना काही टक्कर देऊ शकतील असं मला वाटत नाही। शेवटचा प्रश्न मला एक सांगा की अनिल देशमुखांच्या आरोप प्रत्यारोपाचं सत्र गेल्या काही दिवसापासून सुरू झालं। माजी गृहमंत्री आजी गृहमंत्री त्याचा शेवटचा अध्याय इथपर्यंत आला की आता दक्षिण पश्चिममधनं लढण्यावर। मी तुम्हाला आधीच सांगितलं अनिल देशमुख जर मर्द असतील तर त्यांनी दक्षिण पश्चिममधून लढून दाखवावे। किती मतं मिळेल असं वाटतं? अनिल देशमुखांचे डिपॉझिट गोल होणार हे तुम्हाला सांगतो मी। एक याला ॲडिशन काँग्रेसची जागा आहे ती महाविकास आघाडीत। काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हटले की तिथे काँग्रेसचा उमेदवार अनिल देशमुखपेक्षा जास्त चांगलं परफॉर्मन्स करेल, त्यामुळे आम्ही ती जागा सोडायला तयार नाही। मागच्या 3 वेळेसपासून काँग्रेस तिथे हरलेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने हरलेली आहे। मला असं वाटतं की यावेळेस काँग्रेसनी ती सीट राष्ट्रवादीला देऊन अनिल देशमुखला एकदा लढून बघितलंच पाहिजे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।